चंद्रपुरातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. चंद्रपुरात कशी लाच घालवली ते तपासा. काँग्रेसनं शिवसेना युपीटीवर आगपाखड केलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. चंद्रपुरातला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला आहे. चंद्रपुरात कशी लाच घालवली ते तपासा असं काँग्रेसनं शिवसेना युपीटीवर आगपाखड करताना म्हटलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय राऊतांना उत्तर दिले. विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल. लक्षात घ्या, विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल ही त्यांची वारंवार भूमिका राहिली या सगळ्या चंद्रपूरच्या विषयामध्ये. पण काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाही. त्याला जबाबदार कोण, त्याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे. शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही. इतरांची लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलट पक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानी शोधता आलं असतं.